रात्री छान झोप लागते तरीही दिवसा पुन्हा पुन्हा सुस्ती येते का? असं तुमच्यासोबत वारंवार होतं का? जर असं होत असेल तर सावध व्हा, कारण हा एक गंभीर आजार असू शकतो. रात्रभर झोपल्यानंतरही दिवसभरात पुन्हा पुन्हा झोप येणं अगदी साहजिक आहे, पण कधीतरी हा स्लीप डिसऑर्डर असू शकतो. आता स्लीप डिसऑर्डर म्हणजे काय? त्याची लक्षणं कोणती? चला तर जाणून घेऊयात. हा नेमका कोणता स्लीप डिसऑर्डर आहे? रात्री चांगली झोप घेतल्यानंतरही जर तुम्हाला दिवसभरात वारंवार झोप येऊ लागली तर याचा अर्थ तुम्हाला आयडिओपॅथिक हायपरसोमनिया नावाचा न्यूरोलॉजिकल स्लीप डिसऑर्डर असू शकतो. आयडिओपॅथिक हायपरसोमनियाची लक्षणं कोणती? या आजारात ग्रस्त असलेल्या लोकांना झोप कमी झाल्यासारखं वाटतं आणि झोप गेल्यावरही ते गोंधळलेले असतात. या आजारामुळे दैनंदिन काम करणं कठीण होतं आणि त्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थ वाटतं. कोणतंही काम न करता झोपून घ्यावं असं वारंवार वाटतं. त्यामुळे लाईफस्टाईल बिघडते, कामातली रुची कमी होते आणि अशक्तपणा जाणवतो. आयडिओपॅथिक हायपरसोमनिया डिसऑर्डर झाल्यास काय करावं? न्यूरोलॉजिकल स्लीप डिसऑर्डरची लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हा आजार ओळखणं आणि त्यावर उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने झोपेचं कारण आणि नवीन उपचार शोधण्यात मदत होईल. औषधांनी आपल्याला नक्कीच बरं वाटेल. सो स्लीप डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं कोणती, हे आपण आज जाणून घेतली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर नक्कीच शेअर आणि लाईक करा. जर तुम्ही हा व्हिडिओ लोकमत सखीच्या हेल्थ या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.